पावनखिंडींचा रणझुंजार वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पन्हाळगडावर जातानाच भव्य मोठा असा पुतळा उभारण्यात आलेला आहे। त्यांची आठवण कायम येत राहावी। पन्हाळगड सिद्धी जोहरच्या वेड्यातून सुटताना शिवाजी महाराजांना मदत करणारा, पावनखिंड लढवणारा हा बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आहे। या अशा शूरवीरांना धन्य धन्य कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद बाजीप्रभू देशपांडे। मित्रांनो, हा किल्ला राजा भोजने 1000 वर्षापूर्वी बांधलेला आहे। बघा किती त्यावेळची कला आहे बांधण्याची, बांधकाम कला, इंजिनिअरिंग बघा त्या लोकांचं, जुन्या लोकांचं। प्रॉपर पाण्याची व्यवस्था, जाण्याचं येण्याचं सर्व प्रकारे नियोजन केलेलं आहे। हा पन्हाळगडाच्या दक्षिण बाजूचा बुरुज आहे। इथून त्या काळामध्ये दक्षिण साईडचा पूर्ण एरिया, दक्षिण साईडवरून येणारं कुठलंही आक्रमण ह्याच्यावर त्यावेळी निरीक्षण ठेवलं जायचं होतं आणि तुरंत त्याच्यावर कारवाई करावी यासाठी हा साईडचा बुरुज बांधला होता। आणि ह्या साईडनं खडी अशी चढाई आहे, खडी अशी कटाई आहे। सहजासहजी सैनिक वर येऊ शकणं फार अवघड आहे, कारण पुरा खडा कटाव आहे। ह्या दक्षिण साईडला खडा कटाव असल्यामुळं असं डायरेक्ट आक्रमण होणं फार मुश्किल आहे। त्यामुळे इकडून पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी हा बुरुज असा चारी बाजू। मित्रांनो, आज मी आता सज्जाकोटीच्या एरियामध्ये आलो आहे। ज्या लोकांना त्या काळामध्ये सजा व्हायची त्या लोकांना ह्या ठिकाणावरून सजेचा जो सजा कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार त्यांना इथं येऊन सजा दिलेला जायची। ही सज्जाकोटी म्हणून इथं ह्या एरियाला नावच दिलेलं आहे। ही सजा देण्यासाठीच हा एरिया होता। ज्या लोकांनी चुकीचं काम केलेलं आहे, ज्या लोकांना पनिशमेंट झालेलं आहे, त्या लोकांना इथं आणून सजा दिलेली जायची। सज्जाकोटीवरून हा समोरचा असा आहे परिसर पूर्ण दिसतोय, शेजारचा पूर्ण एरिया दिसतोय सज्जाकोटीवरून। हे सज्जाकोटीच्या आतला जागा आहे, आतला इलाका आहे। आता आम्ही पन्हाळगडाच्या 3 दरवाजा ह्या एरियामध्ये आलेलो आहे। ह्यामध्ये पूर्ण अशी दगडाची तटबंदी बांधलेली आहे। दुश्मन कुठल्याही साठीने ह्या बाजूने अटॅक करू शकत नाही। खडी दरवाजा आहे, पूर्ण जंगलदार झाडीदार एरिया आहे। या साईडनं पण पूर्ण असं एक जुनं बांधकाम आहे, 450 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे। फार जुना किल्ला आहे हा पन्हाळगड। हे 3 दरवाजा सुरुवातीचीच बाजू आहे। पन्हाळगडाची पश्चिम दिशेची बाजू आहे ही। त्यामध्ये छोटासा बुरुज आहे, त्यानंतर लगत 3 दरवाजा लागेल। सिद्धी जोहरच्या वेड्यातून शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणारे वीर शिवा काशी हा यांचा या ठिकाणी समोरच गडाच्या पायथ्याशीच समोरच्याच ठिकाणी उभा केलेला आहे।